स्वर्गवासी संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 21 दिवस उलटले तरी हे आरोपी फरार आहेत आणि याच संदर्भामध्ये आत्ता बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जे आहे ते SP-ची भेट घेतली आहे. काय नेमकं भेटीमध्ये चर्चा नाही, SP साहेबांशी बोलून मी त्या जी मर्डर झालेला या मर्डरच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो, पण तो तपास CIDकडे असल्यामुळं त्यांना त्या तपासावर किंवा त्यांच्या मागणी त्यांच्याकडे काही करायसारखा विषय नाही. त्यांची जी आहे बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्थेची पुनश्च एकदा प्रस्थापित करावी, चांगल्या पद्धतीनं आणावी, जी ढासळलेली पुनश्च एकदा चांगली सुस्थितीत आणावी, याच्यासाठी मी आदरणीय साहेबांची भेट घेतली. आणि साहेब जे ते आता नवीनच जॉईन झाले, त्यांना एकदा वेलकम पण करावा याच्यासाठी मी त्यांना भेटलो. दीपक केसरकर आणि बबनराव तायवाडे बोलले की धनंजय मुंडे OBC असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं. तुम्ही कसं बघताय वक्तव्य? बीड जिल्ह्यामध्ये कोण OBC कोण ओपन म्हणायचं हे मला कळत नाही आहे. बीड जिल्हा हा सर्व धर्म समभाव जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोणाचं किती वर्चस्व आहे तर ते तसं का म्हणतात हे मला माहीत नाही. बीड जिल्ह्यामध्ये कित्येक वर्षीय सगळे OBC नेते बीड जिल्ह्याने ॲक्सेप्ट केलेले आहेत. म्हणजे पार बघा तुम्ही, बबनराव ढाकणे एकदा खासदार होते, आदरणीय आमच्या किशोर काकू खासदार होत्या, ते सगळे OBC आदरणीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब या देशाच्या सर्वोच्च सभागृहात या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करत होते. त्यांचं नेतृत्व तुझ्या बीड जिल्ह्याने कित्येक दिवस होते. आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, गोपीनाथरावजी मुंडेसाहेब राहिले. म्हणजे ही सगळं OBCची लाईन आहे. आणि मला तर माझ्या अभ्यासात असं वाटतं आहे की पार 97 पासून आज तागायत सुद्धा OBCच नेतृत्व या बीड जिल्ह्यावर आहे. संतोष देशमुख असं म्हणणं एवढं बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं मताशी मी सहमत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी पत्रकारांची चौकशी होती. जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्यानंतर युती अध्यक्षासोबत 8 ते 10 जणांची चौकशी झाली. CID चौकशी होत असताना म्हणजे तपासाला वेग आला असं तुम्हाला वाटते? नाही, CID तपासाला यांना तपासाला बोलवलं, त्यांना तपासाला बोलवलं म्हणून वेग आला असं म्हणणं नाही आहे. पण त्या तपासून त्याचं निष्पन्न काय झालं आणि त्यांना बोलून त्याच्याकडून काही आपल्याला ह्या मर्डरचे जी संबंधित विषय आहेत ते पूर्ण झाले का, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. की मर्डरशी जे जे काही लागतं, मर्डरशी जे जे संबंधित आहेत या गुन्हेगाराला पकडण्यासाठी काय त्याच्या तपासातून मुद्दा त्यांना मिळाला आहे का, हा पण त्यांचा विषय आहे आणि तपासाचा भाग आहे. त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही, कारण CID तपास करते, त्यांच्यावर आपण काही संशय घेणार, मी लोकप्रतिनिधी मला संशय घ्यायचा नाही आहे. पण डिले होतो आहे हे तर मी त्यांना बोललं पाहिजे आणि तपासाचा डिले हा चांगला नाही. तुम्ही त्या दिवशी बोलताना म्हणले की 31 डिसेंबरपर्यंत जर फरार आरोपी ताब्यात नाही घेतले तर मी आंदोलन करणार. तसं काही तुमची भूमिका ठाम आहे का? माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझा निर्णय एकदा झाला की ब्रह्मदेव आला तरी तो बदलत नाही आहे. मी त्या दिवशी काय सांगितलं आहे की नवीन वर्षाच्या 2 तारखेपर्यंत यांनी जर काही नाही झालं, आरोपी अटक नाही झाला, तर 2 तारखेच्या नंतर मी एक काय माझं उपोषण जी करणार आहे ती कधी करणार आहे, कुठं करणार आहे, ही काळ वेळ मी ठरवणार आहे आणि तुम्हाला डिक्लेअर करून सांगणार आहे. 2 तारखेच्या नंतर 3 तारखेला 4 तारखेला मी सांगतो ना तुम्हाला मी उपोषण कुठं करणार आहे. मी उपोषण करणार आहे. मी काय आंदोलन करणार आहे? उपोषण. मी दुसरं काय करणार? गांधीजीच्या मार्गानं या देशात महात्मा गांधीच्या विचारावर चालणारा देश आहे, त्यांच्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने मी उपोषण करणार. खूप खूप धन्यवाद. निश्चितच शेवटी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक जर नाही झाली तर मी उपोषण करणार असल्याच्या त्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. कॅमेरामॅन हर्षलसह मी रमेश शेडके, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.